ज्यांनी या स्पर्धेसाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये होत्या पण मैदानाच्या बाहेर ही ऑफिशियल टीम तुमच्यासाठी मेहनत घेत होती. तर मी सर्वप्रथम या संपूर्ण मंडपचे सर्व अनिकेत म्हात्रे मंडप यांना विनंती करणार की आपण यायचं आणि आहिरे साहेब आपल्या हस्ते हे सत्कार घ्यायचा आहे. अनिकेत म्हात्रे तर यस नक्की आपण पहिले मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहेत. तर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच यस आनंद माळी नो डाऊट भाई ठरतोय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. चला सर्व संघ जरा जवळ यायचं मंडपाचा. जे आपण सर्व खिलाडी असे लांब लांब उभे आहेत त्यांनी थोडीसे जवळ यायचे मंडपाच्या जवळ यायचंय. तर चला रमाकांत भगत साहेब यांच्या हस्ते हा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच इथं दिलं जात आहे. भाई या संपूर्ण स्पर्धेत 3 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावर करणारा खेळाडू आनंद माली ठरतोय पुन्हा एकदा मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. चला सर्वप्रथम अनिकेत म्हात्रे मंडप आहिरे साहेब यांना विनंती करणाऱ्या आहिरे साहेबांच्या हस्ते हा सत्कार घेतला जाईल. अनिकेत म्हात्रे मंडप डेकोरेटर्स कोणीतरी एकाने यायचं आहे. आप लोग में से कोई एक जन आओ और ये पुरस्कार आहिरे साहेबांना विनंती असणार आहे. मंगेश दादा आपल्या हस्ते हे ट्रॉफी दिलं जाईल. हे सन्मान केला जाईल. हे संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला मंडप पुरवणारे आमचे अनिकेत म्हात्रे. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा एक क्वालिटी लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलात. यूट्यूबच्या माध्यमातून 1717 लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमाचे सर्व विनू कोळी यूट्यूबचे सतीशजी म्हात्रे साहेब यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. या ठिकाणी सतीशजी म्हात्रे साहेब धन्यवाद विनू कोहली. त्यानंतर आमचे अंपायर्स चला आमचे ऑफिशियल अंपायर दोन्ही जण यायचे दोन्ही अंपायर यायचे मंगेश साहेब आणि प्रदीप इंगले साहेब. चला अंपायरचे वतीने कोणी आहेत का इथं? नाहीये ठीक आहे. त्यानंतर मंगेश आणि प्रदीप इंगळे. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेला स्कोरर आमचे डिजिटल स्कोरर आणि आमचे मॅन्युअल स्कोरर दोन्ही स्कोररना विनंती असणार आहे. आणि रामनाथ पाटील साहेब आपल्या हस्ते हे दोन्ही सन्मान केलं जाईल.
रामनाथ पाटील साहेब यांच्याच हस्ते हे दोन्ही ट्रॉफी आमच्या स्कोररला दिलं जाईल. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेला एक सुमधुर आवाज आपण ज्यांच्या माध्यमातून ऐकलात, एक सुंदर अशी कॉमेंट्री ऐकली आपण. अनिकेत मोरे यायचं आहे, आपण रमाकांत भगत साहेब यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. अनिकेत मोरे. त्यानंतर आपले हेल्पर आपले अतुलभाई मस्कर साहेब यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. मस्कर काका आपल्या हस्ते आमचे संपूर्ण स्पर्धेला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एक महत्त्वपूर्ण योगदान ज्यांच्या माध्यमातून राहिलं अतुल. तर नक्कीच ही संपूर्ण पिच खेळपट्टी आपण जे पाहिलं ते संपूर्ण खेळपट्टीवर आपण आज संपूर्ण दिवस खेळलात. केसीसी धोत्रे दुगे सचिन धोत्रे यायचं आहे आणि दुगे साहेब आपल्या हस्ते हा सन्मान केला जाईल. तर नक्की धन्यवाद. हे होते आमचे पडद्यामागचे हिरो ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर जाऊया आपण उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेचा. मी विनंती करणार आहे रत्नाकर वाघ साहेब आणि बेर्डे साहेब आपण दोन्ही जण पुढे यायचं आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी मी पहिले रत्नाकरजी वाघ साहेब आणि बेर्डे साहेब या दोघा मान्यवरांना विनंती करणार आहे आपण पुढे यायचं आहे. आणि या संपूर्ण सामन्याचा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय सूर्योदय संघाचा चेतन, ज्यांनी 57 धावा काढलेत. संघ हारला, मेगा फायनल मध्ये नाही पोहोचला, पण तिन्ही सामन्यामध्ये एक बहारदार खेळी केली आणि 57 धावा टोकून उत्कृष्ट फलंदाज राहिला या संपूर्ण स्पर्धेचा. अभिनंदन चेतन. त्यानंतर जाऊया उत्कृष्ट गोलंदाज. तर मी विनंती करणार आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी अर्पणा मोकल आणि मनीषा काकी यांना आपण दोन्ही यायचं आहे आणि आपल्या दोघींचा हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार दिला जाईल, ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त 22 धावा खर्च करत असताना 4 विकेट घेतले. या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तुलसी वॉरियर्सचा सुनील. 50+ एज असून सुद्धा चांगले युवकांना शर्मसार करायला अशी यांची खेळी, काय बहारदार खेळी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 60 वर्ष आहे, बघू शकता आपल्या मंचावरती 60 वर्षाचे खेळाडू उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार जर आपल्या नावावरती घेत असेल तर काय म्हणाल यांच्यासाठी. क्या बात आहे. स्वतःची शरीरशैली सांभाळणं किती गरजेचं आहे याचा जिवंत उदाहरण आम्हाला सुनील सरांनी दाखवून दिलंय. त्यानंतर जाणार आहे आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेचा. मी त्यासाठी विनंती करणार आहे उत्कृष्ट क्षेत्राचा पुरस्कार देण्यासाठी महेंद्रजी कांबळे साहेब आणि रामनाथजी पाटील साहेब आपल्या दोन्ही मान्यवरांना विनंती असताना आपल्या दोघांच्या हस्ते हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पारितोषिक दिलं जाईल. आणि या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय 4 विकेट घेणार 4 कॅच घेणारा सूर्योदय संघाचा नाही तर पुन्हा तुलसी वॉरियर संघाचा रोहित ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर नक्कीच या खिलाडीवर हस्तक्षेप घेतला होता की हा 40+ आहे का नाहीये, आणि या खिलाडूने या स्पर्धेचा एक महत्त्वाची ट्रॉफी आपल्या नावावर केली म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला या संपूर्ण स्पर्धेतला. तर चला यानंतर मालिकावीर मी अजिबात देणार नाहीये, कारण त्याच्या पहिले आपण देणार आहे चतुर्थ पारितोषिक. त्यासाठी आदरणीय मंगेशजी, डॉक्टर विनय पाटीलजी, रमाकांत भगतजी आपल्या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक.
तर की संपूर्ण स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक सूर्योदय सूर्योदय संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. तर जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या या चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय सूर्योदय संघ. चला धन्यवाद. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करणार आहे सनीजी भोपी साहेब, दुगे साहेब, गावडे साहेब, प्रदीप मस्कर साहेब या सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे. आपल्या सर्वांच्या हस्ते तृतीय क्रमांकाचा पारितोषिक. नक्कीच संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली खेळी दाखवला, पण सेमीफायनलमध्ये कुठेतरी कमतरता वाटली, ज्या वतीने तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला साई सचिन 11 खांदा कॉलनी संघ. तर चला पिंटू अँड कंपनी संपूर्ण टीमने खूप चांगला खेळी दाखवला. नक्कीच एक ट्रॉफी आपल्या नावावरती केली या वर्षाची. साई सचिन 11 खांदा कॉलनी ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन. त्यानंतर जाऊया दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. संजय पाटील साहेब, मोतीलाल कोळी साहेब आणि कोरडे साहेब आपली तिन्ही मान्यवरांच्या हस्ते दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. प्रशांत सर. तर विनंती असेल प्रशांतजी वावळ साहेब, संजय पाटील, मोतीलाल कोहली आणि कोरडे साहेब आपली चौघांचाही हस्ते तृतीय क्रमांकाचा मानकरी. हा नक्कीच तुलसी वॉरियर्स. चला अभिनंदन तुलसी वॉरियर्सचा. तर अजून मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार तसंच राहिलेला आहे. ही ट्रॉफी कोण उचलणार? पर्व 11वीची ट्रॉफी उत्कृष्ट येस मालिका वीरची ट्रॉफी अजून सुद्धा राहिली आहे. कुठल्या संघाचा खेळाडूला मिळेल हे उत्कृष्ट संपूर्ण स्पर्धेचा मालिका वीरची ट्रॉफी? कोणी सांगू शकतो का कुठल्या संघाचा तो खेळाडू असणार आहे मालिका वीर? आणि मी विनंती करणार आहे ही ट्रॉफीसाठी प्रमोदजी भोईर साहेब आणि प्रशांतजी वावळ साहेब आपल्या हस्ते हे मालिकावीरची ट्रॉफी दिली जाणार आहे. काय कोणी सांगू शकतो का का मॅन ऑफ द सिरीज कोण असणार आहे? नक्कीच का? नाही चुकतंय वाटतंय. पुन्हा एकदा जो खरं सांगेल त्याला पण काहीतरी पारितोषिक दिलं जाईल. नाही चुकलंय. चला तुलसी वॉरियर संघाचा मालिकावीर नाहीये, आनंदा माली आहे. येस भाई आहे. या संपूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा पुरस्कार जातोय आनंदा माली या खेळाडूला. संपूर्ण स्पर्धेत 82 धावांची खेळी करणारा आनंदा माली उर्फ भाई ठरतोय पर्व 11वेचा मालिकावीर. खूपच चांगली खेळी. आणि त्यानंतर प्रथम क्रमांकाचा पारितोषिकसाठी रामदास दादा, राहुल पारगावकर आणि मोकळ साहेब आणि साळुके साहेब आपल्या चौघांना विनंती करतोय मी हे प्रथम क्रमांकाचा मालिकावीर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी इथं उपस्थित राहायचा. आणि या वर्षीचा विजेता संघ राहिला आहे पर्व 11वेचा छोटा खांदा रत्नदीप स्पोर्ट्स छोटा खांदा संघ ठरतोय या वर्षीचा विजेता संघ.
चला जोरदार बोला. अरे मोठमोठे गार केले गंमत मध्ये मोर्या.